दिनांक 9 जानेवारी 2017च्या काहेदिया परदेश कार्यक्रमामध्ये शिव आणि गौरी हनीमूनला निघण्याच्या आदल्या दिवशी तयारीत व्यस्त असतात। तेव्हाच निशा सतत कामासाठी स्वयंपाकघरात ये-जा करत असते। मात्र नचिकेतला तिचं वावरणं आवडत नसल्यानं तो संतापतो। तेव्हा निशा गौरीला सांगते की नचिकेतनं माझ्यासोबत चांगलं वागण्याची माझी अपेक्षाच नाहीये, कारण मी शिक्षेसाठी पात्र आहे। दुसऱ्या दिवशी स्वित्झर्लंडला सुखरूप पोहोचल्याबद्दल गौरी आपल्या माहेरी कॉल करून सांगते। शिव आणि गौरी स्वित्झर्लंडमध्ये खूपच आनंदी असतात। अखेर हॉटेलमध्ये पोहोचल्यावर शिवचा रोमॅन्टिक अंदाज दिसून येतो आणि दोघांमध्ये प्रेमाचे रंग अधिकच खुलत जातात। पण त्याच वेळी शिवची आई त्याला कॉल करते आणि स्वित्झर्लंडला पोहोचल्यावर कॉल न केल्याबद्दल ती नाराजी व्यक्त करते। पण शिव तिची समजूत काढतो। तसंच मी वडिलांना पोहोचल्यावरती ताबडतोब कॉल केल्याचंही बोलतो। मात्र शिवची आई शिवच्या या वर्तनावर फारशी खुश नसते। स्वित्झर्लंडचा निसर्गरम्य नजारा आणि त्यातही प्रेमाचा वर्षाव यामुळे शिव गौरीची एक्साइटमेंट वाढायला सुरुवात झाली आहे नक्की। शिव आणि गौरीच्या मधुचंद्राचे असेच काही रंगीत मोमेंट्स आणि काहेदिया परदेश कार्यक्रमाचे असेच काही इंटरेस्टिंग हायलाइट्स आम्ही आपल्याला देणार आहोत। त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। हाय, मी सोनाली कुलकर्णी। सबस्क्राइब टू राजश्री मराठी।